नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे आंबट गोड चवीची चिंचगुळाची आमटी. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम चिंचगुळाची आमटी बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 25 ग्रॅम चिंच. ही चिंच आधी मी पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. धुवून घेतल्यानंतर पाण्यामध्ये इथे मी ही चिंच भिजत ठेवली आहे. चिंच भिजल्यानंतर या चिंचेचा मी इथे कोळ तयार करून घेणार आहे. तसेच इथे मी घेतला आहे 25 ग्रॅम गूळ. चिंचेच्या कोळाप्रमाणेच इथे मी गुळाचे पाणीही तयार करून घेणार आहे. चिंच व गूळ इथे आपले भिजत आहेत, तोपर्यंत आता डाळ शिजण्यासाठी ठेवून देऊयात. त्यासाठी इथे मी घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ. ही घरगुती तुरीची डाळ इथे मी घेतली आहे. त्याचप्रमाणे इथे मी घेतली आहे एक छोटी वाटी मुगाची डाळ. तुरीच्या डाळीचे वजनी प्रमाण म्हणाल तर 50 ग्रॅम तुरीची डाळ घेतली आहे. तसेच मुगाच्या डाळीचे वजनी प्रमाण म्हणाल तर 25 ग्रॅम मुगाची डाळ इथे मी घेतली आहे. या दोन्ही डाळी मी निवडून घेतल्या आहेत. आता या डाळी आपण स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेऊयात. डाळी पाण्याने धुवून घ्यायच्या, कारण याला पावडर लावलेली असते. तर इथे मी डाळी ज्या आहेत ते पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेत आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा डाळी इथे मी धुवून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत आंबट गोड चवीची चिंचगुळाची आमटी. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी डाळी धुवून घेतल्या आहेत. आता ह्या शिजण्यासाठी एका कुकरमध्ये ॲड करून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पातेल्यामध्ये ही डाळी शिजवून घेऊ शकता, परंतु त्यामध्ये वेळ जास्त असा लागला जातो. कुकरमध्ये डाळी पटकन अशा शिजल्या जातात. कुकरमध्ये डाळी ॲड केल्यानंतर त्यामध्ये ॲड करत आहे 2 ग्लास पाणी. इथे डाळीमध्ये जे पाणी ॲड केले आहे ते साधे नॉर्मल पाणी ॲड केले आहे, गरम पाणी ॲड केलेले नाही आहे. यानंतर यामध्ये ॲड करत आहे एक मोठ्या आकाराचा कांदा, जो की मी उभा असा चिरून घेतला आहे. तसेच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, जो की मी बारीक असा चिरून घेतला आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा हळद. तसेच एक छोटी पळी तेल. तेल ॲड केल्यामुळे आपली डाळीची टेस्ट खाताना खूप छान अशी लागली जाते. तसेच डाळ आपली उतूही जात नाही. आता ही हळद व तेल या डाळीमध्ये व्यवस्थित अशी इथे मी मिक्स करून घेत आहे. सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी कुकरचे झाकण जे आहे ते बंद करून घेत आहे. कुकरचे झाकण बंद केल्यानंतर इथे मी गॅस चालू करून घेतला आहे. तसेच गॅसची फ्लेम जी आहे ती फुल ठेवली आहे. तर इथे मी कुकर गॅसवरती ठेवून दिला आहे. तर इथे मी आता कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे, जेणेकरून आपली डाळ जी आहे ती मऊसूद अशी शिजली जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कुकरच्या शिट्ट्या ज्या आहेत त्या होत आहेत. एकूण कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस जो आहे तो इथे मी बंद करून घेतला आहे. आता हा कुकर थंड करून घेऊयात. कुकर थंड होत आहे तोपर्यंत इथे मी चिंचेचा कोळ तसेच गुळाचे पाणी तयार करून घेतले आहे. तर हे दोन्हीही इथे मी गाळून घेतले आहे. एकूण 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कुकर थंड झाला आहे. थंड झाल्यानंतर याची पूर्णपणे वाफ निघून गेल्यानंतर याचे मी झाकण खोलून घेतले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता डाळ आपली मऊसूद अशी शिजली गेली आहे. शिजलेली सर्व डाळ इथे स्मॅश करून घेत आहे, म्हणजेच घोटून घेत आहे. अशा प्रकारे डाळ घोटून घेतल्यामुळे डाळीचे टेक्स्चर जे आहे ते एकसारखे बनले जाते. तर इथे डाळ आपली पूर्णपणे तयार आहे. आता ही फोडणी देऊन घेऊयात, म्हणजेच आपली आंबट गोड चवीची चिंचगुळाची आमटी तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे गॅस चालू करून गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवली आहे. तर इथे आपली कढई जी आहे ती गरम झाली आहे. त्यामध्ये ॲड करत आहे 2 छोटी पळी तेल. तेल छान असे गरम झाले की त्यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा मोहरी, तसेच अर्धा चमचा जिरे. जिरे व मोहरी तेलावरती तडतडले गेले की यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरून घेतलेला लसूण. तर इथे मी 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, ज्या की मी बारीक चिरून घेतल्या आहेत. लसूण छान असा तेलामध्ये तडतडला गेला की यामध्ये ॲड करत आहे 12 ते 15 कढीपत्त्याची पाने. अर्धा मिनिटभर ही कढीपत्त्याची पाने तेलामध्ये छान अशी तडतडू द्यायची आहेत, जेणेकरून या कढीपत्त्याच्या पानाचा सुगंध जो आहे तो पूर्णपणे या फोडणीमध्ये उतरला जाईल व आपली आमटी जी आहे ती छान अशी चवीला लागली जाईल. यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा हळद. तसेच 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल प्लेन मिरची पावडर. आता हे मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित असे अर्धा मिनिटभर परतवून घेत आहे. मसाले फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतवून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे आपण तयार करून घेतलेला चिंचेचा कोळ तसेच गुळाचे पाणी. फोडणीमध्ये चिंचेचा कोळ तसेच गुळाचे पाणी ॲड केल्यानंतर ही फोडणी एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून या दोन्हीची चव या फोडणीमध्ये पूर्णपणे उतरली जाईल. फोडणी इथे पूर्णपणे तयार आहे. आता यामध्ये ॲड करत आहे शिजवून घेतलेली सर्व डाळ. तर ही डाळ पूर्णपणे एकजीव होईपर्यंत या फोडणीमध्ये मिक्स करून घेत आहे, कारण शिजवून घेतल्यामुळे डाळ जी आहे ती घट्टसर अशी बनली जाते. त्यामुळे ही डाळ पूर्णपणे एकजीव होईपर्यंत या फोडणीमध्ये मिक्स करून घेतली आहे. तर इथे आपली डाळ जी आहे ती पूर्णपणे तयार आहे. आता यामध्ये ॲड करूयात लागेल असे पाणी. तर इथे मी 1.5 ग्लास गरम पाणी ॲड करून घेतले आहे.
तुम्हाला इथे आमटी कितपत पातळ किंवा घट्टसर बनवायची आहे त्यानुसार इथे तुम्ही गरम पाणी वापरू शकता. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी ॲड करून ही डाळ जी आहे ती मध्यम दाटसर अशी बनवून घेतली आहे. इथे थंड पाणी बिलकुल वापरायचे नाही, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी जर वापरले तर यामुळे या आमटीची टेस्ट जी आहे ती बिघडली जाते. तसेच आमटी एकीकडे व पाणी एकीकडे होते. यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ, तसेच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर व मीठ ॲड केल्यानंतर आता हे मीठ जे आहे ते पूर्णपणे या आमटीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर या आमटीला आता एक उकळी आणणार आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनिटांमध्ये छान अशी या आमटीला उकळी आली आहे. तर मस्त अशी आपली आंबट गोड चवीची चिंचगुळाची आमटी जी आहे ती इथे खाण्यासाठी तयार झाली आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद करून घेत आहे. तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर बनवलेली आपली आंबट गोड चवीची चिंचगुळाची आमटी जी आहे ती इथे मी सर्व करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही खाण्यासाठी लागते. ही तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. जर भाजीला दररोज काही बनवायचे असे समजत नसेल, दररोज पातळ भाजी काही बनवायची सुचत नसेल, तर ही आमटी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. अगदी चवीला छान होते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडेल. तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्कीच ट्राय करा व ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला जरूर कळवा. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.